नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमच्या माझ्या चॅनलमध्ये। तर व्हिडिओमध्ये दिसणारी अंडा बिर्याणी तुम्हाला पण ट्राय करायची आहे का? त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर त्यासाठी पातेलं घेतलंय, पातेल्यामध्ये पाणी टाकून घेतलंय, अंडे टाकून घ्यायचे आहेत एक एक करून आणि अंडे आता आपण उकडून घेणार आहोत। तर बघा गॅसवरती अंडे ठेवून घेतलेत। आपला अंडे उकडतात आहे तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊया। तर कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर सर्व असं बारीक कट करून घ्यायचं। कांदा उभा पातळ चिरून घ्यायचा। त्यानंतर आता खडे मसाल्यांमध्ये इथे मिरे घेतलेले आहे, चक्रीफूल घेतलंय, दालचिनी घेतलेली आहे, लवंग घेतली आहे, तेजपत्ता घेतला आणि थोडेसे शहाजिरे घेतलेले आहेत मी। तोपर्यंत आपले अंडे पण छान असे उकडलेले आहेत। त्यानंतर लगेच गॅसवरती कुकर ठेवून घ्यायचा। कुकर आपला गरम झाला की त्यामध्ये आवश्यकतेनुसार तेल टाकून घ्यायचं। नंतर त्यामध्ये खडे मसाले टाकून घ्यायचे आणि कांदा असा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे कुस्करून टाकायचा। आज आपण कुकरमध्ये बनवणार आहोत बिर्याणी। एकदम झटपट आणि छान होते, टेस्टी पण लागते खायला खूप। आणि कांदा बघा मस्त असा स्लो गॅसवरती छान असा फ्राय करून घ्यायचा एकदम अशा प्रकारे। नंतर त्याच्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट टाकलेली आहे, मोठा चमचा। अद्रक लसूणची पेस्ट मी घरीच बनवलेली आहे, एकदम फ्रेश अशी। त्यानंतर त्यामध्ये टोमॅटो टाकून घ्यायचा। पेस्ट आपली चांगली परतल्यानंतर टोमॅटो सॉफ्ट पडला की त्यामध्ये पावडर मसाल्यांमध्ये बिर्याणी मसाला, लाल तिखट आणि थोडासा कांदा लसूण मसाला टाकला आहे। नंतर थोडीशी हळद टाकून घ्यायची कलरसाठी। मस्त असं मिक्स करून घ्यायचं, सर्व मिक्स करून घ्यायचं। आणि आता या स्टेजवरती त्याच्यामध्ये आपण जेवढं आवश्यकतेनुसार पाणी लागतं तेवढं पाणी टाकून घेणार आहोत। पाणी खूप जास्त नाही टाकायचं, आपल्या बोटाची जी पहिली कांडी तेवढं अर्ध येईल एवढं पाणी टाकायचं आहे। तांदळाच्या वरती चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं, बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची। पाण्याला आपली उकळी येते तोपर्यंत आपण इकडे अंडे सोलून घेऊया। तर तुम्ही अंडा बिर्याणी कशी करता मला कमेंट करून नक्की सांगा। तर सर्व अंडे असे मी सोलून घेतले, त्याला चाकूच्या साहाय्याने असे टोचा देऊन घ्यायचे आहेत। तर बघा आपले अंडे सोलून होईपर्यंत इकडे आपल्या पाण्याला पण उकळी आली। आता इथे मी मदर इंडिया तांदूळ घेतलेले आहेत, तांदूळ स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत। आणि नंतर कुकरमध्ये तांदूळ टाकून घ्यायचे, वरतून एक एक करून अंडे सोडून घ्यायचे वरती। त्यानंतर भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची वरतून आणि झाकण लावून कुकरला ना मी इथे 2 शिट्ट्या देऊन घेतल्यात आणि थोडीशी वाफ भरल्यानंतर गॅस बंद केलेला आहे। त्यानंतर आपली बिर्याणी झाल्यानंतर कुकर थोडासा थंड झाला की मग उघडून घ्यायचा। बघा किती मस्त अशी बिर्याणी आपली रेडी झाली। बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आणि ताट वाढायला घ्यायचं। बघा मस्त अशी मोकळी छान अशी बिर्याणी आणि खायला पण खूप टेस्टी झाली होती। व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या। मस्त काकडी आहे आणि कैरी